पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं एवढं एकच उद्दिष्ट बाकी आहे। काश्मीर प्रकरणात कुणाचीही मध्यस्थी नको अशी ठाम भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरवरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवली होती, मात्र भारताने ती धुडकावून लावली आहे। दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन केलं तरच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते असं सुद्धा भारताने स्पष्ट केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली आहे। आणि कोणती भूमिका भारताने काश्मीर संदर्भात मांडलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तेही समजावून घेऊया। काश्मीर बाबत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे। आता फक्त एकच मुद्दा शिल्लक राहिलाय, तो म्हणजे पीओके पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणं। याशिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयावरती चर्चा होणार नाही हे भारताने स्पष्ट केलंय। पाकिस्तान दहशतवाद्यांना जर भारताच्या ताब्यात देणार असेल तरच चर्चा होऊ शकते, अन्य कोणत्याही बाबतीत आम्हाला चर्चा करण्याची गरज नाही, रस नाही असं भारताने स्पष्ट केलंय। आणि कुणाच्या मध्यस्थीची सुद्धा आवश्यकता नाही हेही भारताने म्हटलंय, कारण अमेरिका या बाबतीत मध्यस्थी होण्यासाठी उत्सुक आहे। आणि त्यानुसार अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून या तणावासंदर्भात चर्चा केली आहे। यावेळी पाकिस्तानमधला पीओके आणि पाकिस्तानमधले दहशतवादी भारताच्या स्वाधीन करावे तरच पाकिस्तानसोबत चर्चा करणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलेलं आहे। पाकिस्तानने हल्ला केल्यास भारताचा प्रतिसाद अधिक विनाशकारी आणि कठोर असेल असा स्पष्ट इशारा मोदींनी दिलेला आहे। त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर हे ताब्यात घेण्यासंदर्भात चर्चा होईल आणि दहशतवादी जर पाकिस्तानने ताब्यात दिले तरच पुढे चर्चा होऊ शकते हे भारताने स्पष्ट केलंय।